आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटाटा खाण्याचे फायदे आणि नुकसान दोन्हीही एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. बरेच जण व्हिडिओ तर पाहतात, पण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब अजिबात करत नाही. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब नवीन यूट्यूबरचं भविष्य बदलू शकतो. त्यामुळे व्हिडिओला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींनो, बटाटा हा अतिशय पोषक आणि बहुगुणी असून भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग आहे. पण बटाट्याचे सेवन योग्य प्रमाणात करणे तितकेच गरजेचे असते. आता बटाटा किती आणि कसा खावा हे सुद्धा माहीत असणे खूप गरजेचे आहे. जर बटाटा जास्त प्रमाणात खाल्ला गेला तर तो शरीराला नुकसान मात्र करतो, हे नक्की. तर दररोज बटाटा 100 ते 200 ग्राम बटाटा खाणे हे पुरेसे असते. पण तो बटाटा उकडून किंवा भाजून खाणे जास्त फायद्याचे असते. भारतीय स्वयंपाकघरातील भाज्यांचा राजा म्हणून बटाट्याला ओळखले जाते. तसेच बटाटा हा वर्षभर मिळतो. आता या बटाट्यामध्ये कोणते घटक असतात ते जाणून घेऊया. तर बटाट्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि ऊर्जा देणारे कार्बोदके यासारखे पोषक घटक असतात. तज्ज्ञांच्या मते बटाटा हा पूर्णपणे हानिकारक नसला तरी त्याचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते एका निरोगी व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त 100 ते 200 ग्राम बटाटा, तोही उकडलेला किंवा भाजलेला बटाटा खाणे जास्त सुरक्षित असते. खूप जास्त प्रमाणात बटाटा खाल्ल्याने गॅस, पोटफुगी, वजन वाढणे आणि रक्ताचे साखरेमध्ये चढ-उतार यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हे झालं बटाटा जास्त प्रमाणात खाण्याचे नुकसान. बटाट्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीराला व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर पुरेशा प्रमाणात मिळते. बटाटा रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. मात्र तज्ज्ञ सांगतात की बटाटा हा तेलकट बनवून खाल्ल्यास खूप जास्त शरीराला त्रास देतो. जसे की चिप्स, फ्रेंच फ्राईज यामध्ये ट्रान्स फॅट आणि ॲक्रिलामाइड मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात, जे आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे असे पदार्थ खाऊ नये असा तज्ज्ञ सल्ला देतात. मित्रमैत्रिणींनो, रात्रीच्या जेवणात बटाटे पूर्णपणे खाणे टाळले पाहिजे. कारण रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते आणि बटाट्यातील स्टार्चचे रूपांतर चरबीत होण्यास शक्यता खूप जास्त असते. मित्रमैत्रिणींनो, बटाट्याचे जास्त सेवनाने इन्सुलिन प्रतिरोधकतेचा धोका वाढू शकतो. पुढे जाऊन मधुमेहाचा धोका वाढू शकतो. शिवाय पोटफुगी, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या पचनाशी संबंधित समस्येला सामोरे जावे लागते. सकाळच्या घाईत पटकन होणारा पदार्थ म्हणजे स्त्रिया यासुद्धा बटाट्याचीच निवड करतात आणि मुलांना सुद्धा टिफिनमध्ये बटाट्याची भाजी खाणे जास्त पसंत करतात. सर्वांचा आवडता असला तरी सुद्धा बटाट्याचे सेवन हे कमी प्रमाणातच करायला हवे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबलेला. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.